तो प्रत्येक जण बॅकवर्ड इंटिग्रेशन करून जगत असतो. म्हणजे कसं, की माझ्या आई-वडिलांनी सांगितलंय, की देव असतो किंवा धर्म असतो, तुमची ही जात आहे, तुमचं हे आहे आणि आजूबाजूच्या परिसरात तसंच त्यांनी ते एक इकोसिस्टम तयार केलेली आहे आणि त्या इकोसिस्टम प्रमाणे सगळेजण जगतात. मग त्या मुलाची काय चूक? आता मी अशा म्हणजे पोलीस खात्यामध्ये काम करतो. अशा क्षेत्रामध्ये काम करतो, की तिथं सतत दलित सवर्णवाद, हिंदू मुस्लिम वाद, जातीय वाद, ओबीसी मराठा वाद किंवा इतर काहीतरी आरक्षणाचे वाद, वाद सतत असतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की बघा हिंदूंनी जर विचार केला तर हिंदूचं माझं जेवढं अभ्यास आहे, तेवढं मी सांगतो, की वेद पुराणामध्ये उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, की एवढं पॉवरफुल वाक्य आहे, जन्म ना जायते शूद्राः संस्कारातः द्विज उच्यते. म्हणजे जन्म ते काय म्हणतात, म्हणजे वेद पुराणामध्ये काय सांगितलंय त्या लोकांनी, की जन्मतः सगळेच शूद्र आहेत. त्या लेकराला काहीच माहित नाही तो कोण आहे ते. पण जन्म ना जायते शूद्रा, जन्माला आल्याच्या नंतर सगळे शूद्र आहेत आणि संस्कारातः द्विज उच्यते. ते वाढणारं बालक जसे जसे त्याच्यावर संस्कार होतील तर द्विज उच्यते, तर त्याचे दुसरे जन्म, द्विज म्हणजे दुसरे जन्म होत राहतात. आज जर मी खरं बोलायला सुरू केलं तर उद्या मला एक खरा माणूस म्हणून जन्म झाला. उद्या मी जर चोरी करायचं बंद केलं तर एक चांगला सज्जन माणूस म्हणून माझा जन्म झाला. तर तुमचे फक्त आईच्या पोटातून एक बार जन्म होतो, पण संस्कार तुमच्यावर जसे जसे घडतील तसे तसे तुमचे जन्म अनेक होत जातात. द्विज जन्म वाढत जातात तुमचे. आज एक जन्म झाला, उद्या सज्जन माणूस झाला, परवा दिवशी कीर्तनकार. आणि गीतेत कृष्णानंतर काय केलेलं आहे? गीतेत कृष्णाला म्हणजे शूद्र म्हणून त्याला ते रुक्मिणी कौंडिन्यपूरमध्येच त्याला त्याची बायको पळवून न्यावी लागली. तू आमच्या पंक्तीला बसू शकत नाहीस. हे ते त्याचा आत्याचा मुलगा, काय त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, पण तो म्हणजे त्याला पंक्तीतून उठवलं, तो निघून जाऊ लागला. त्याला म्हटले की तुझा जेलमध्ये जन्म झाला, त्याला म्हटले की तू चोर आहेस, त्याला म्हणले की तू लफडेखोर आहेस, त्याला म्हटले की तू क्षत्रिय नाहीस. त्याला म्हणजे ते वनात रानात राहून जगलं. ते तुमचा ईश्वर जर तुम्हाला सांगत असेल, त्याने हे सांगितलं मी, की ज्या कर्ण सारथी म्हणून त्याची मानहानी केली, ते सारथी पण कृष्ण झालेला आहे. त्यात त्यांनी सांगितलंय की तुमची जात धर्म तुम्हाला बांधील नाही. तुम्ही जशी झेप घ्याल त्या पद्धतीने तुमचं जीवन घडत जातं. आणि हे सगळं सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर समजून घ्यायचं